श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवघर असतं. आपण त्यांची मनोभावे, त्यांची श्रद्धेने दररोज पूजा अर्चना करत असतो. त्याचबरोबर स्नान देखील आपण देवांना घालत असतो. कोणत्याही सण समारंभाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण देवाला नैवेद्य सुद्धा दाखवत असतो. त्याचबरोबर आपण दररोज सकाळी संध्याकाळी देखील घरातील देवांना नैवेद्य दाखवत असतो. आता देवघरातील देवांची पूजा कशी करावी, हा नैवेद्य कसा दाखवा, त्याचबरोबर देवांसमोर किती वेळ आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे, देवांना साफ कधी करायचे, कशा प्रकारे करायचे, कोणत्या चुका केल्यामुळे घरामध्ये दोष लागू शकतो आणि देवांचा उपवास घडू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, प्रथम आपण पाहूया की देवपूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, देवांना स्नान आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण जेव्हा देवपूजा करतात त्यावेळेला आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचे आहे. घेतल्यानंतर एक तामणमध्ये आपल्याला सर्व देवांना त्या तामणमध्ये आपल्याला काढायचे आहे. देव काढून झाल्यानंतर देवघरामध्ये जो आपण कापड अंथरलेला असेल तो आपल्याला बदलून घ्यायचा आहे. नवीन आपल्याला अंथरायचा आहे आणि जुना जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरे एक तामण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या तामणावर ते कोणत्याही एका देवाला आपल्याला डाव्या हातांमध्ये घेऊन उजव्या हाताने आपल्याला एका तांब्याने किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने आपल्याला देवांना धुवायचे आहे. देवाला ताम्हणमध्ये आपल्याला ठेवायचं नाही, कारण आपण एक एक करून प्रत्येक देवाला स्नान घालणार असतो. ते सर्व देवांचे पाणी एकमेकाला लागू द्यायचे नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना धुतले तर त्याचा परिणाम आपल्यावर, आपल्या घरावर होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक देव जे आहे ते उचलून घ्यायचे आहे आणि स्वच्छ करायचे आहे. एक एक देवांना आपल्याला व्यवस्थित स्नान घालायचे आहे. एकाच ताम्हणमध्ये आपल्याला सर्व देवांना घेऊन त्यावर ते पाणी टाकून त्यांची स्नान आपल्याला अशा प्रकारे करायची नाही. एक एक देवांना घेऊन आपल्याला स्नान घालायचे आहे. स्नान घातल्यानंतर धुवून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून त्यांच्या जागेवर आपल्याला ठेवायचे आहे. धुतल्यानंतर त्यांना कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवू नका, देवांच्या जागेवरच त्यांना नेऊन ठेवायचे आहे. अशा प्रकारे सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे. एकत्रित सर्व देवांना धुवू नये, एक एक करून देवांना धुवावे. देव पुसत असताना देखील आपल्याला एक काळजी नक्की घ्यायची आहे की आपण एका देवाला ज्या बाजूने पुसलेला आहे त्याच बाजूने दुसऱ्या देवाला पुसू नये. असे एकत्रित देव धुतल्यामुळे किंवा पोचल्यामुळे आपल्या घरात दोष लागू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर देवांच्या डोळ्याखाली काळे होऊ देऊ नका, कारण यामुळे देखील आपल्या घरात लोकांना सुद्धा डोळ्यांचे आजार होण्यास सुरुवात होत असते. आपण देवांना अभिषेक घालत असतो, त्याचबरोबर पितांबरीने घालत असतो. यामुळे तर देवांची झींज होते आणि ते काळे पडू लागतात. म्हणून आपल्याला अधूनमधून ते साफ करणे खूप गरजेचे आहे. आता साफ करताना ते कोणत्या दिवशी करावे आणि कधी करावे, त्याचबरोबर कशा प्रकारे करावे. तर बघा, देव साफ करताना ते कधीही आपल्याला पितांबरीने साफ करू नका. देव साफ करताना तुम्हाला एक लिंबू घ्यायचे आहे, त्याचबरोबर दही आणि थोडंसं हळद, त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मध घालायचं आहे आणि साखर घालायची आहे. अशा पंचामृताने आपल्याला देवांना साफ करायचं आहे. तुम्ही यासाठी एक ब्रश सुद्धा वापरू शकतात. एक नवीन ब्रश घ्या आणि तो सुद्धा तुम्ही देवांसाठी वेगळा ठेवून तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आपल्याला देवांची साफसफाई आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी करायची आहे. फक्त गुरुवारचा वार सोडून आपण कोणत्याही दिवशी देवांची साफसफाई करू शकतो, कारण गुरुवार हा गुरुग्रहांशी संबंधित असतो आणि गुरुग्रह हा आपल्या प्रगतीशी संबंधित असतो. म्हणून गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची सफाई करू नका. जर आपण गुरुवारच्या दिवशी देवांची साफसफाई केली तर आपण करत असलेल्या मेहनतीमध्ये आपल्याला यश येणार नाही, आपल्या बरकतीत कमतरता निर्माण होत असते.
तुमच्या घरातील देव तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा मग अमावस्येच्या दिवशी साफ करू शकतात। अमावस्येच्या दिवशी जर आपण देव साफ केले तर आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाते, दारिद्र्यता निघून जाते। देव साफ केल्यानंतर आपल्याला देवांना एकदा दुधाने स्नान घालायचे आहे। दुधाने स्नान घालून झाल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने सुद्धा पुन्हा देवांना स्नान घालायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी देवांची साफसफाई करू शकता। त्यासाठी तुम्हाला पंचामृताने साफ करायचं आहे। तुम्ही फक्त निंबू, दही आणि थोडीशी हळद घालून सुद्धा त्याने सुद्धा तुम्ही देवांची साफसफाई करू शकता। अशी साफसफाई केल्यानंतर तुम्हाला दुधाने स्नान घालायचं आहे। दुधाने स्नान घातल्यामुळे देव शांत होतात। स्नान घालून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून त्यांच्या जागेवर ठेवा। गंध, हळदी, कुंकू लावा, फुलं अर्पित करा। सर्व पूजा झाल्यानंतर आपण देवांना आता नैवेद्य सुद्धा दाखवत असतो। आपण देवांच्या समोर नैवेद्य जो ठेवत असतो तो किती वेळ ठेवायचा, तर बघा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो समोर आपल्याला देवांच्या 5 मिनिटं ठेवायचा आहे। 5 मिनिट झाल्यानंतर तर नैवेद्याचे ताट घेऊन आपल्याला घरातील सर्व लोकांनी प्रसादाच्या रूपाने तो ग्रहण करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला रोज न चुकता आपल्या घरात जे काही आपण भाजी पोळी बनवतो त्याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवून तो आपल्याला स्वतः सर्वांनी ग्रहण करायचा आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही रोजची देवपूजा करणार तर तुमच्या घराला कधीही कोणताही दोष लागणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। देवपूजा करताना तुम्हाला आवर्जून या काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे। असं जर आपण केलं तर कोणत्याही प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये निर्माण होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।